जी यांचं स्वागत मी माननीय पोलीस आयुक्त सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा. यानंतर मी DCP झोंटू सर स्वामी सरांना विनंती करतो की त्यांनी नवीन छत्रपती संभाजीनगर शिवजयंती महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष श्री बबन डिटोरे पाटील यांचं स्वागत करावं. आम्ही स्वतः ज्या काही सूचना असेल स्थानिक पोलीस स्टेशनला सांगू, जिथं बंदोबस्त लागेल तिथं आम्ही त्यांना सांगू. आमच्या हद्दीमध्ये 3 पोलीस स्टेशन येते, एक जवाहरनगर, एक पुंडलिक नगर आणि एक मुकिलवाडी. आमचं जास्त प्रश्न काय, जेव्हा मोठी मिरवणूक निघते आमची, आम्हाला ते मध्ये शितोळे, बबनराव डिडोरे, त्याच्यानंतर नवीन औरंगाबाद झालं, हे झालं, नवीन छत्रपती संभाजीनगर झालं, ज्योतिराम पाटील, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त, आमचे ज्येष्ठ बंधू अनिल भैया मकरिये, गणेशजी नावंदर नगरसेवक, कीर्तिताई शिंदे, सगळ्यांचीच नावं घेऊ शकतो. दाते पाटील आहेत, भराट सर आहेत, पदमसिंग राजपूत आहेत आणि जमलेल्या सगळ्या शिवभक्तांना या शिवजयंतीला आता किशोर भाऊंनी किंवा ज्योतिराम पाटलांनी, बबन भाऊंनी सांगितलं कशा पद्धतीनं, त्या विषयात मी जाणार नाही वाकडे काका. परंतु 2 गोष्टी मला अतिशय हात जोडून नम्र विनंती करावी वाटते. यावर्षी ज्या क्रांती चौकामध्ये आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहानं करतो किंवा इतर चौकांमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असो हडकोतला किंवा गजानन महाराज मंदिराचा असो, तुम्हाला सांगतो मी, तिथं कार्यक्रम करायला जागा शिल्लक राहिली. इतके पोस्टर आणि बॅनर लावले आपण. आणि मला मनपा आयुक्तांना विचारायचं की हे कधीतरी आपण थांबवलं पाहिजे, कधीतरी थांबवलं पाहिजे. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे माझी, आपण आपल्या महापुरुषाचा चौकांमध्ये किती एंड लेवलचं आपण काही करणार, ह्याची मर्यादा आता पाळायची वेळ आलेली आहे, असं माझं एक शिवप्रेमी म्हणून माझं मत आहे. मी महापौर म्हणून हे बोलत नाही. आपणच आपली काही शिस्त घालून घेतली पाहिजे, आपण त्या शिस्तीनं वागलं पाहिजे. आपण सगळ्या शिवप्रेमींनी शहरासाठी एक आदर्श निर्माण पुढच्या वर्षी करून दिला पाहिजे, अशी मी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की पुढच्या वर्षीच्या शिवजयंतीला किमान पक्षी आपण सगळे शिवप्रेमींनी आपण काहीतरी एक आदर्श घालून दिला पाहिजे, जेणेकरून वर्षभरात जे काही उत्सव होतात त्यांना पण तो आदर्श लागू राहायला पाहिजे. किंवा शिवजयंती ही अशी साजरी झाली होती, या पद्धतीने केली होती, ही इतक्या सादगीने केली होती, असं माझं मत आहे. दुसरं, मला आत्ताच कळालं की ज्योतिराम पाटील अध्यक्ष जे नवीन छत्रपती संभाजीनगर महोत्सव समितीचे, ते शिवजयंतीच्या दिवशी क्रांती चौक, पुंडलिक नगर चौक, आविष्कार चौक, N6 आणि जय भवाननगर चौक या 4 छत्रपती शिवरायांच्या या 4 पुतळ्यांवरती हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी करणार आहेत. तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, जोरदार टाळ्यांनी त्यांचं या गोष्टीचं स्वागत करावं. तुमचं अभिनंदन. असे उपक्रम आपण केले पाहिजेत जेणेकरून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. खूप ज्येष्ठ लोक आहेत जे खूप वर्षापासून, म्हणजे पृथ्वीराज भाऊ पासून सगळे दाते पाटील आहेत, वाकडे काका आहेत, खूप वर्षापासून शिवजयंतीच्या या पूर्ण विषयात भराट सर आहेत, ते एक चांगला उपक्रम करतात तिथं. माझं असं मत आहे पुढच्या वर्षीच्या शिवजयंतीमध्ये किशोरदादा एक सगळे मिळून, म्हणजे बबन भाऊ असतील, आपण असताल, दाते पाटील असतील, भाऊ असतील, अनिल भैया असतील, सगळ्यांनी मिळून तरुण मुलं आले पाहिजे. 3 दिवस तो उत्सव चालावा आणि तिथं विचाराचं प्रबोधन लुटल्या जावं. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचं इकॉनॉमिक्सवरचं भाष्य, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य चालवण्याची पद्धत,
ह्या बाबतीत पुढच्या पिढीला आपण काहीतरी पायंडा घालून दिला पाहिजे, ही एक महापौर म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि या शिवजयंतीमध्ये उत्साहानं मी माझ्या कुटुंबासकट सहभागी होणार आहे अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. त्यांच्याबद्दल आपण सांगत असतो ना, आपल्याला अभिमान आहे त्यांच्याबद्दल नेहमी आपण आदर्श ठेवून त्यांचे गुण घेतले पाहिजेत. काय असतं, गुण नुसते वाचून काय उपयोग नाही. पुस्तकं वाचतो, पण पुस्तकाचं वाचण्याचं एक बुद्धीला वजन होतं, मी तुम्हाला सांगतो. ते जर आपल्या आचरणातच आले नाही तर त्याचा काय उपयोग नाही. ते पुस्तकातलं ज्ञान पुस्तकातच राहतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आचरणात जर ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर निश्चितच चांगल्या प्रकारचे फरक पडू शकतील. बाकी बघा, मी तुम्हाला सांगतो की नार्कोटिक्सची जी कारवाई आहे ती आयुक्तालयामध्ये गेल्या 1.5 वर्षात मी आल्यापासून 15 पट वाढवलेली आहे. 22, 23, 40 केसेस व्हायच्या, आता आम्ही 350 केसेस केलेल्या आहेत. 450 पेक्षा आरोपींना आम्ही आतमध्ये टाकलेलं आहे. मकोकाच्या मी जवळपास 60 ते 70 आरोपींना आतमध्ये टाकलेलं आहे. MPDA मध्ये आम्ही डिटेन्शनमध्ये दरवर्षी 15 ते 18 लोकांना टाकतो आणि त्यांना मी चंद्रपूरला पाठवतो, आम्ही अलिबागला पाठवतो आणि त्यांना कोल्हापूरला पाठवतो. आपल्या शहरात नाही ठेवत, आपल्या जेलमध्ये नाही ठेवत आरोपींना आम्ही. कळलं का नाही? त्यामुळे निश्चितच नार्कोटिक्सची फिगर बघा तुम्ही. ठीक आहे, मला माहिती आहे अजून 100% त्याच्यावरती नियंत्रण आलेलं आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की आपल्या शहराचे मर्डरचे गुन्हे 15 यावर्षी कमी झालेले आहेत. कोणत्याही शहराचे मर्डरचे गुन्हे 15 एवढ्या मोठ्या संख्येने कमी होत नाही. त्याला कारणीभूत एकच गोष्टी आहेत की पोलिसांनी केलेली नार्कोटिक्सची वरची प्रभावी कारवाई. अजून देखील मला माहिती आहे की मुकुंदवाडी, पुंडलिक नगर, त्याच्यानंतर नारेगावमध्ये काही कार्यकारी करणे आवश्यक आहे. पण मला आरोपींची नावं देखील माहिती आहे. तुमचा ज्ञानेश्वर यादव मुकुंदवाडीच्या हद्दीमधला मोठा क्रिमिनल आहे, त्याला मोका आम्ही लावणार आहे, तो गायब झालेला आहे. आपण इंदोरमध्ये जाऊन, आपण नाशिक, त्याचबरोबर लातूर, गुजरातमध्ये जाऊन, दुसऱ्या राज्यात आग्रापर्यंत जाऊन आपण नार्कोटिक्सचे कन्साइनमेंट मोठमोठ्या बॉटल पकडलेल्या आहेत. आपण जेवढी कारवाई केलेली आहे सांगतो नार्कोटिक्सची, कोडिन्सिड पण बटनाची, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात एवढी कारवाई झाली नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही बघून घ्या, खात्री करा. नालंदबाजीची आपण कारवाई केली मोठी यावर्षी. त्याच्यामुळे निश्चितच मला माहिती आहे की आम्ही 100% लोकांच्या अपेक्षेला पूर्ण कधीच पडू शकणार नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न आमच्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि अंमलदारांचा आहे की जास्तीत जास्त सुविधा चांगल्या प्रकारे आपल्याला कशा प्रकारे देता येईल त्याबद्दल. बाकी यावर्षी गणेशोत्सव मंडळाचे नूतन जे अध्यक्ष आहेत श्री शितोळजी, ते भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला माहिती आहे की खूपच चांगल्या प्रकारे यावर्षी त्यांनी आयोजन केलेलं आहे. विविध स्पर्धा आणि विविध कार्यक्रम एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मी त्यांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि निश्चितच मी खात्री देतो की प्रशासनातर्फे त्यांना जे काही सहकार्य पाहिजे ते आमच्याकडून आपण त्यांना देऊ. मी येत्या त्यांना फक्त 2-4 गोष्टी महाराजांबद्दल लिहून आलेल्या आहेत जे माझ्या मनाला भावलेल्या आहेत. म्हणजे महाराजांनी आपल्याला स्वराज्य स्थापना आणि आत्मसन्मान शिकवला, धर्मनिष्ठा शिकवली. म्हणजे काय की आपल्याकडे लोककल्याणकारी राज्यव्यवस्था करायला शिकवली, स्त्रीचा सन्मान करायला शिकवला, लहान मुलांचा सन्मान करायला शिकवला. महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे काय होतं, त्यांच्यामध्ये संयम आणि शिस्त होता, आदर्श नेतृत्व होतं त्यांचं. म्हणजे काय तर ते एकजूट लोकांना ठेवायचे, समाजाला ठेवायचे आणि दिलेला शब्द ते पाळणारे होते. मला असं वाटतं की मी जेवढं वाचलं, अजून मी भरपूर लिहिलेलं आहे, म्हणजे हजारो पाने लिहिले जातील महाराजांच्या गुणाबद्दल, परंतु आपली पुस्तकं म्हणजे आपल्या डायऱ्या संपणार नाही, तेवढे गुण आहेत महाराजांचे. त्याच्यातला अंश जरी आपल्यामध्ये उतरला तर मला असं वाटतं की आपला कुटुंब, आपला समाज, आपला देश, आपला राज्य अतिशय सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे राहील. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात, आपले विचार मांडलेत, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि निश्चितच आपल्या ज्या काही सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही पॉझिटिव्हली विचार करू. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत, लक्षात घ्या. आणखी चितोळे साहेबांनी मला मगाशी आठवण करून दिली की परीक्षांमध्ये आपल्या घरातली मुलं परीक्षेला बसलेली आहेत, त्याच्यामुळे आपण त्या मुलांचा देखील विचार केला पाहिजे. ते बिचारे हार्डवर्क करतात, वर्षभर ट्युशन क्लासेस अभ्यास करून सर्व गोष्टी करत असतात. तर आपण त्याच्याबद्दल देखील विचार करून ही आवाजाची आणि नियमाची मर्यादा आपल्याला पाळूया. आणि पुनश्च एकदा आपले आभार म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. महाराष्ट्र आणि पूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा नतमस्तक होऊन आजच्या या 2026चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या या आढावा बैठकीसाठी मंचावर उपस्थित छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पहिला महापौर, कारण नामांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली आणि त्यामध्ये या महाराजांच्या नावाने असलेले त्या शहराचं पहिला महापौर श्री समीर राजूरकर साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व प्रकारचे उत्सव कशा पद्धतीने आयोजन करणे, कशा पद्धतीने नियंत्रण ठेवून चालवणे, या सर्व गोष्टीसाठी ज्यांचा मार्गदर्शन लाभत असते, किती मोठं जरी असेल हक्काने त्यांचा मुद्दा मांडत असतात असे ऋतुराजजी पवार साहेब आणि मंचावर उपस्थित या वर्षाचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे साहेब आणि मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ आणि सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवभक्तांना माझे सप्रेम जय शिवराय आणि नमस्कार. आणि जे काय महानगरपालिकेची निगडीत मुद्दा मांडल्या, परंतु मी गेले 3 वर्ष आढावा बैठकीमध्ये असतो आणि एक गोष्टी तिथं नाही आल्या. मैडम, आप तो सवाल पूछे थे, अभी बैठना पड़ेगा. फोन आया तो भी बाहर नहीं जाना पड़ेगा, बैठिए अभी. फिर हम भी 2 मिनट में ही उत्तर देना है. उत्तर दो, उत्तर देने के टाइम पे निकल रहे हो. DCP साहेबांना आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंतीच्या भव्य अशा मिरवणुका सर्व प्रभागातून निघणार आहेत. पण जे सराईत गुन्हेगार आहेत, जे तडीपार गुन्हेगार आहेत, जे अट्टल गुन्हेगार आहेत, जे चार्जशीटवरचे गुन्हेगार आहेत आणि बटन हा प्रकार त्या जालना रोडच्या पलीकडं जो बटन हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर ह्या बटन, गांजा, दारू तर ठीक आहे, दारू जी आहे ती ड्रायडेच्या दिवशी पण कुठं सहज उपलब्ध होते, पण हे गांजा बटनवाले जे मुलं आहेत, जे कोयते चाकू घेऊन मिरवणुकीमध्ये सर्व अपप्रयोग घालताय आणि हे मिरवणुकीमध्ये पण ते करू शकता. आम्ही वेळोवेळी जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत जवाहरनगर, पुंडलिकनगर, त्यांना आम्ही वेळोवेळी सगळ्या सूचना देत असतो, सगळ्या माहिती देत असतो. पण ह्याच्यावर काहीतरी कडक कारवाई करून आपण जे तडीपार गुन्हेगार आहेत आणि जे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्यावर काहीतरी योग्य ती कारवाई करा. आमच्या समस्या अशा आहे, त्या ठिकाणी पोलीस आयुक्त साहेब आहेत, तुम्ही आहे, सगळे समितीचे अध्यक्ष, आमचे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रथम नागरिक या ठिकाणी आहे. मी एकच विनंती करणार आहे की आमच्या नारेगावला गांजा, दारू हे सर्रास विक्री होतात आहे. ते कमिशनर साहेब पण आहेत. हा विषय या 3 दिवसात बंद झाला पाहिजे, कारण हा महापर्वावर छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त हे पुण्याचं काम डिपार्टमेंटने तिथे केलं पाहिजे. आणि तुमचा विषय असा आहे की आमच्या नारेगावला आता नवीनच महापौर बसला आणि त्यांना पत्रव्यवहार केला नाही, तर प्रत्येक ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरती आहे. आम्हाला ह्या मिरवणुकीमध्ये हे सगळं नारेगाव परिसर आम्हाला स्वच्छ झालेला आहे 3 दिवसात असला पाहिजे. राहिला प्रश्न कायदा आणि सुव्यवस्था पाळायचा, आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आम्ही ताकदीने त्या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेणार आहोत. परंतु प्रशासनाकडनं जे अपेक्षित आहे ते या 3 दिवसात आपण जर केलं तर हे अत्यंत चांगलं होईल, जेणेकरून आमच्या पावन पवित्र या सणाला गालबोट लागणार नाही किंवा रस्त्यावरती जाताना ड्रेनेजचं जे पाणी आहे हे तात्काळ आपण 3 दिवसात थांबावं. मी तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्हालाही मेसेज टाकले आता आयुक्त साहेब, त्याचा कुठलाही रिप्लाय येत नाही आहे. परंतु आता आपण त्या 3 दिवसात हे काम नीट करावं आणि आम्हाला त्या मिरवणुकीला अडचण होणार नाही किंवा कोणी त्या चिखलात, त्या ड्रेनेजच्या पाण्यात त्यांचे कपडे खराब होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी. आणि आयुक्त साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करतो, गांजा आणि दारू हा तात्काळ याला व्यसन झाला
अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करून शिवमुहूर्तावरती आम्हाला याचा निषेध करावा लागेल, याची नोंद प्रशासनाने घ्या. कांबळे नाव आहे. मला 14 वर्षात प्रत्येक वर्षी वेगवेगळा अनुभव आलेला आहे. शिवजयंती हे लवकर बंद केली जाते, 12चा टायमिंग राहतो, तरी 11ला दरवर्षी मी अर्ज करत असतो सिडको N7 ला 12पर्यंत शिवजयंती करू द्या म्हणून, पण प्रत्येक वेळेस आहे ना लवकर बंद केली जाते. आणि मागच्या वर्षी तर असा अनुभव आलेला आहे, लाठी चार्ज केला, जे शिवजयंती साजरी करतात त्यांच्यावर लाठी चार्ज केला, तर त्याच्यामुळं लवकर बंद करण्यात आली. तर ते प्रत्येक वेळेस शिवजयंतीच्याच वेळेस का बरं करतात आणि शिवजयंतीच्याच वेळेस नियम लागू करतात. बाकीचे 364 दिवस नियम कोणीच हे करत नाही. नवले सरांनी सांगितलं नवरात्रात DJ बंदी होती, तसं काही झालेलं नाही. DJ शिवाय नवरात्र होऊच शकत नाही, तर असं काही होत नाही. जे सांगितलं सरांनी तेच चुकीचं आहे. आणि फक्त शिवजयंतीच्याच वेळेस हा नियम लागू केला जातो की DJ बंदी. 14 एप्रिलचा विषय, मी 14 एप्रिलचा आहे ना सगळे प्रूफ दिलेले. 14 एप्रिलला 20-20, 25-25 बेस्टचे DJ राहतात, तेव्हा कोणीच आहे ना बंधन आणत नाही, फक्त शिवजयंतीलाच बंधन का आणले जातं. तर 13 तारखेला पण 2 वाजेपर्यंत DJ चालू राहतो, तर तेव्हा कोणी बंधन आणत नाही, फक्त शिवजयंतीला का बंधन आणले जातात. 11 वाजता मी यांना प्रत्येक वर्षी N7च्या डिपार्टमेंटला विचारून घ्या, प्रत्येक वर्षी मी यांना प्रूफ देतो आणि अर्ज देतो, तर त्यांना सगळ्यांना माहिती. तर अधिकाऱ्याला 14 एप्रिलला दमदाटी केली गेली होती, मी तिथंच उभं होतो, मी साक्षीदार आहे त्याचा. 12 वाजता बंद केली म्हणून दमदाटी करत होती. तर 14 एप्रिलला पोलिस लाठीचार्ज करत नाही, लाठी हातात राहत नाही, फक्त शिवजयंतीला दमदाटी केली जाते आणि बंद केलं जातं लवकर. हे काम आहे. माझा हा प्रश्न मी दरवर्षी सांगतो. उत्तर द्या, अधिकारी लोक बसलेत, उत्तर द्या. धन्यवाद. मिळून संपवतो. नागरिकांना त्रास देणे हा छत्रपती शिवरायांचा धर्म नाहीये, म्हणून आम्ही शिवरायांच्या धर्मानुसार शिवरायांच्या आचारानुसार वागतो. आमचे सर्व बबन पाटील असे नावेवरचे आमचे अध्यक्ष आहे ज्योतिराम भाऊ, आणि ते सुद्धा सुंदर काम करतात. परंतु आम्ही गजानन महाराज मंदिरपासून शिवाजी महाराज पुतळा जय भवन चौक इथं आम्ही विसर्जन करतो. त्या काळामध्ये मोटरसायकलवाले, दारू पिणारे आमच्या रॅलीमध्ये येतात आणि आम्हाला त्रास देतात. कारण त्याचं असं आहे की आपण दर 50 आयुक्त साहेबांचा विषय येतो, महापालिका आयुक्त साहेबांचा, की त्या रस्त्यावरती दर 50 फुटानंतर 100 फुटानंतर ओपनिंग ठेवलेलं आहे. दर 50 फुटानंतर 100 फुटानंतर ओपनिंग ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे इतके अपघात होतात. रेग्युलर सुद्धा शिवजयंतीचे विषय आहेत, पण इतर वेळेस सुद्धा खूप अपघात होतात. आणि आता मागच्या 4 दिवसामध्ये जवळजवळ 6 मोठे अपघात झाले, तिचे नोंद पोलीस प्रशासनाकडे पण आहे. तर ते अपघात न होण्यासाठी आपल्याला काय त्याच्यासाठी उपाययोजना करता येतील, त्यासाठी स्पीड ब्रेकर असेल, ज्या ठिकाणी गरज आहे, पुंडलिकनगर, शैलेश हॉटेल आणि शिवाजी महाराज पुतळा, आणि ज्या ओपनिंग आहे आपल्या गजानन महाराज मंदिरपासून सिडको बस स्टँडपर्यंत जवळजवळ 40 ओपनिंग ठेवलेले आहे. तर जिथं मुख्य रस्ता आहे तिथं ओपनिंग ठेवा, जसं आपण जालना रोडला केलंय थोडं तसं नियोजन जर ओपनिंग केल्या. आणि आमच्यासोबत महिला रॅलीमध्ये, कारण की आमचं भजनी मंडळ मोठं असतं, त्या रॅलीमध्ये जर आपण महिला प्रतिनिधी दिले आणि मान्य आयुक्त साहेबांचा पण मोठा स्टाफ आहे त्यांच्या माजी सैनिकांचा, तो स्टाफ जर आमच्यासोबत जरी श्रीकांत साहेबांची त्यांचा स्टाफ जर त्याला आम्हाला मदत होईल. आणि दुसरा विषय आहे, इथं आपण महावितरणचे आणि GVPRचे किंवा MGPचे माणसं पण बोलायला पाहिजे होते. सगळ्यात मोठी अडचण त्यांची आहे. मागच्या वेळेस सुद्धा गणेश महासंघाच्या वेळेस आम्ही तो विषय सांगितला की आपण माननीय नामदार अतुल साहेबांच्या माध्यमातून, आपण आयुक्ताच्या माध्यमातून शहराचं सौंदर्यीकरण करतोय, चांगले रस्ते बनवतोय, परंतु GVPR कंपनी आणि ती MGPनं पुरं शहराचं विद्युत करून टाकलेलं आहे. त्यांनी कोर्टाच्या आदेशाची गैरमार्गाने गैरकाम करून आणि त्याचा गैरअर्थ काढून त्या GVPR कंपनीने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. आमचे नागरिक पडताय, त्यांचे अपघात होत आहे, जागोजागी रस्ते खोलून ठेवलेले आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही, पाईप रस्त्यावर पडलेले आहे. तर आम्ही नागरिकांना सध्या चालताना त्रास होतो. शिवजयंती आम्ही कशी करायची? तर गजानन महाराज मंदिर ते सिडको बस स्टँडपर्यंत बघा 9-10 ठिकाणी त्याचे पॅचेस पडलेले आहेत, जागोजागी गड्डे पडलेले आहेत. आम्ही सांगू त्यांना परेशान आहे. दुसरा विषय आहे महावितरणच्या आपण ज्या भागातून आता 15-15 फुटाच्या मूर्त्या आहेत शिवाजी महाराजांच्या, 10-10 फुटाच्या मूर्त्या आहेत, DJ त्या ठिकाणी मोठ्या मिरवणूक आहेत. तर आता सध्या तुम्ही हात वरती केला साहेब, ते केबल लागतं हाताला. इतकी वाईट परिस्थिती ते महावितरणची आहे. आणि त्यांना आम्ही जवळजवळ 40 निवेदन दिलेले आहे
की आपण रस्त्यावरची जे तारा आहे त्या तारा ज्या लटकलेल्या तारा त्या वरती करा आणि त्याचं कमीत कमी मिरवणुकीसाठी त्याची व्यवस्था करावी, एवढी विनंती आहे.